तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजित तळेकर व्लॉगमध्ये. तर आपलं ट्रॅव्हल चालू झालेलं आहे. आपण चाललेलं आहे प्रयागराजला. तर तुम्ही बघू शकता ही टीम पण माझ्यासोबत आहे. अक्षय आहे. अक्षयला तुम्ही ओळखतच असता. गाडी आपली रेडी आहे. इकडे सगळी टीम रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता. बे थांब थांब. पांडू गांडू आमच्या बरोबर आहे. हा आहे सचिन, हा अक्षय, ज्याला नवा कोरा केस गेलेले आहेत तरी ओके आहे आमचा. तर आम्ही चाललेले आता प्रयागराजला. जर्नी स्टार्ट केलेले फलटण टू प्रयागराज प्रवास आहे आपला. पते हर हर महादेव. मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे 100 किलोमीटर कुंभ बाळवा करतोय. जेवाय दिलं नाही ना मला. याचं काय करायचं बघा. खुजलीवाले पोहे खाल्ल्या त्यामुळे ह्याला जेवाय नाही. हे उपाशी मारले मला यांनी. मला न्या कुठेतरी इकडं 90 किलोमीटर आले इकडे प्रयागराजच्या. तर तुम्ही बघू शकता मरणाची गर्दी आहे. ही पोलीसवाली इथं उगाच अडवते ती लोकांना, इथंच थांबवते. इथून लांब अशी 5 ते 6 किलोमीटरची रांग आहे आणि असं पूर्ण इथं स्टॉप केलेलं आहे. आणि इथं पूर्ण पुढचा रस्ता बी मोकळाच आहे. तुम्ही बघू शकता पुढं काही सगळं नाही आहे आणि यांनी थांबवलेलं आहे. हा गन घेतलेला पोलीसवाला आहे, तो काय पुढे जाऊन देत नाही आम्हाला. तुम्ही बघू शकता सोडलेलं आहे यांना. तर गाड्या निघालेल्या आहेत. आमची गाडी लई लांब आहे, तर आम्ही वेट करतो इथं. आमची गाडी कधी येणार आहे त्याचा. तुम्ही बघू शकता पोलीसवाले लय अडवते ती. गाड्या बिड्या सोडत नाही ती. इकडं पांड्या ही बुक केलेली गँग, बुक्कड गँग इथं बसलेले आहे. पांड्या बघतोय, मन घालतोय मॅगीवर. अरे खादाड खाल्लं किती 50 रुपयाचा चकना खाल्ला आहे. तर आम्ही पोचलेलो आहे प्रयागराजच्या असलेल्या पार्किंगमध्ये. मरणाच्या गाड्या आहेत इथं आणि गाड्यांची एवढी गर्दी आहे की आता मला वाटते पुढे जाऊन किती गर्दी लागते माहीत नाहीये. तुम्ही बघू शकता गँग घेऊन आम्ही चाललेलो आहे. सोबतच आहे आम्ही सगळे. आणि आता इथून आम्ही थेट सांगमावर जाणार आहे. तुम्ही बघू शकता लोक येत आहेत. रात्रीच्या वाजलेल्या 1:30. तरी ही भयानक गर्दी आहे इथं. जो तो कपाळाला अष्टगंध लावूनच आलेला आहे. आणि इथं बँकवाल्यांनी स्वतःच्या बँका पण टाकलेल्या आहेत. रिझर्व्ह बँक टाकलेली इथं. म्हणजे एवढं खट्ट नियोजन आहे इथं. तुम्ही बघू शकता LICचं स्वतःचं ऑफिस आहे. बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. आणि आता आम्ही पोचलेलो आहे बडे मारुती इथं. मारुतीचं मंदिर आहे इथं. झोपलेलं मारुतीचं मंदिर. आता येताना आम्ही दर्शन घेणारच आहे. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. एवढी गर्दी. पोचलेलं आहे त्रिवेणी संगमवर. हे आमचे अक्षर आहेत. आमचे गाईड नावाला ग्रुप आणलेला आहे. आम्हाला काय रस्ता बिस्ता काय माहित नव्हता. मी आणलेला आहे आम्हाला. तर आम्ही पोचलेलो आहे. आता आंघोळ करूया. पोचलेलो आहोत आंघोळ करायसाठी. तर तुम्ही बघू शकता टीम फोटो शूट वगैरे करत आहे. काय नजारा आहे तुम्ही बघू शकता. सध्या तरी धुकं आहे, दिसत नाही एवढं काय. तरी पण मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा. जेवढी नजर जाईल तिथपर्यंत गर्दी दिसत आहे. लांबपर्यंत गर्दी आहे. तो मेन त्रिवेणी संगम जिथं झालेलं आहे तेवढी गर्दी आहे. आता आम्ही पण त्याच दिशेने जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण घाट असा सजवलेला आहे. एवढं भारी नयनरम्य दृश्य आहे की खतरनाकच आहे. मित्रांनो, आम्ही पोचलेलं घाटावर आंघोळ करायला. इथं गर्दी भरपूर आहे. तर नंतर आता शूटिंग बंद करतो आणि आंघोळ